आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आजच्या आपल्या या चर्चासत्राचा विषय आहे गृह खरेदी विक्री विषयीच्या समस्यांचा उहापोह. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला जे तज्ञ इथे उपस्थित आहेत त्यांची ओळख मी आज करून देण्यात वेळ वाया नाही घालवणार. पण आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या एका छानशा अशा कवितेने. एकच मिनिट फक्त, म्हणजे जर माझी ओळख केली तर वेळ जाईल आणि कविता केली तर नाही जाणार. सर कसं आहे ना, माझ्या कवितेवर लाफ्टर येतो, तुमच्या इंट्रोडक्शनवर लाफ्टर येतो. पटलंय, सरांना पटलेलं आहे. तर माझी कविता बरं का प्रेक्षक हो, कविता अशी आहे, तर विषयाला अनुसरून केलीये बरं का. कुणी घर देतं का घर, बर का, कुणी घर देतं का घर, कुणी घर देतं का घर, या तुफानाला कुणी घर देतं का घर. तुमचीच आहे का नाना पाटेकरांची? नाही, पुढे वेगळी आहे. पुढे असं म्हणते, कवयित्री असं म्हणते की 1 BHK 2 BHK. 1 BHK 2 BHK काहीही चालेल, ब्रोकरेज मात्र थोडं कमी कर. कुणी घर देतं का घर. वाह, जबरदस्त. काटा काय झालं तुम्हाला? जबरदस्त. अंगावर काटा आला तुमच्या? काढा तो काटा आणि टोचा तुम्हाला. खरंच का ही कविता आहे का? रात्रभर जागून केली असेल. अरे मग नका जागू ना रात्रभर कधीतरी. रात्रभर जागून जर कविता येत असत्या तर घुबडाला ज्ञानपीठ नसता का दिला आपण? अरे सिरियसली बोलतो, टाळ्या कसल्या घेताय? नका. मुळात तुम्ही 2 गोष्टी बंद करा, कविता आणि रात्रभर जागणं. तुम्ही बंद करा. कविता जर या गल्लीत असेल तर तुम्ही देश सोडून जा. चला. मग आज लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत आहे का, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आजचा विषय काय आहे? आजचा विषय काय आहे तर गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. बरोबर. लक्षात घ्या, प्रत्येकाला घर घ्यायचं असतं की नाही, ते घर का घ्यायचं असतं, आपलं एक स्वप्न असतं. बरोबर आहे. हरकत नाही. तर मला आता इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की लक्षात घ्या, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारा, म्हणजे मला त्यानुसार माझ्या व्याख्यानाची दिशा ठरवता येईल. बरोबर. चालेल सर, विचारतील ना आमचे प्रेक्षक. विषय आधी लक्षात घ्या, गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. कोणाला काही प्रश्न आहेत? सर विचारा. तर पोहा कार्यक्रम संपल्यावर मिळणार आहे का ते लिहिले ना उपपोहा. म्हणा उप नाही आवडत, म्हणा पोहा आवडत. म्हणा कांदा पोहा मिळेल काय? हा मला प्रश्नच नाही कळलेला. मस्करी करताय ना तुम्ही? नाही मग असं उपमा पोहा नाहीच लिहिले ते. बसा खाली, खाली बसा. मला कळत नाही, म्हणजे तुम्ही पोहे वगैरे मला मागताय काय? बघण्याचा कार्यक्रम आहे का हा? नाही, ते चष्मेवालीने जर मनात घेतलं तर बघण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. मोरे आहो का इथे? काय म्हणजे गप्प बसा. काय कुठला कार्यक्रम कुठला आहे हा? कशासाठी ते पोहे मागतायत, ते फ्लर्ट करताय, तुम्ही लाजताय, तुम्हाला त्यांचं नाव सुद्धा माहिती आहे? नाही, मी रेग्युलर चर्चीला माणूस आहे ना. इथं चर्चीला माणूस म्हणजे चर्चा सत्रात असतो ना, म्हणून चर्चीला. हो, मी रेग्युलर आशिक प्रेक्षक आहे का? आशिक प्रेक्षक नसतंच मुळात, रसिक प्रेक्षक असतं. आशिक प्रेक्षक का असेल? एक मिनिट, तुमचं नाव काय म्हणालात दादा? मी कातील प्रभात. राहू द्या, चला ठीक आहे, चला. तर मोरे जे आहेत आपल्याला, हे बघा लक्षात घ्या, काय ना, अत्यंत महत्वाचा विषय हा गृह खरेदी विक्री. लक्षात घ्या, माणूस श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर हवं असतं. बरोबर की नाही? स्वप्न असतं प्रत्येकाचं की मला घर घ्यायचंय. जमापुंजी असते, आपल्या आयुष्याची सेव्हिंग्स असतात, त्या आपण खर्च करतो, आपण घर घेतो. पण त्यात समजा जर तुमची फसगत झाली, फसवणूक झाली तर आभाळ कोसळतं की नाही? ते आभाळ कोसळू नये म्हणून आजची चर्चा आहे. बरोबर की नाही? सर, झिंकी मला बोलते. कोण? झिंकी. मी तिच्या काळजात घर केलंय. पण आता आमचं ब्रेकअप झालंय. मग आता घर तिचं की माझं? नाही, टेक्निकली घर तुझंच असलं पाहिजे. कसं आहे, त्या वसाडीचं जरी काळीज असलं ना
घर तू केलेलं आहेस त्याच्यावर घरावर मालकीचा हक्क तुझा आहे, काय जमत नाही नाही मोरे हा? काय बोलताय तुम्ही नाही, खरंच मालकी- नाही, घर जरी ह्यानं बांधलेलं असलं तरी काळीच कुणाच आहे ते काळीच काळीच तीच आहे की तीच आहे, नाही? हो. म्हणजे घर ह्यानं किती बी अनधिकृत बांधकाम करू द्या हा. शेवटी लँड कुणाची आहे हा तिची आहे. लँड तिची आहे की नाही बरोबर. जागा तिची आहे त्याच्यामुळे घर तिला मिळालं पाहिजे मिळालं तुम्हाला काय वाटतं मला चुकीचं वाटतंय आता हे सगळं मला अत्यंत चुकीचं वाटतंय कारण आता विषयच वेगळा आहे ना म्हणजे काळजात घर चल ना चल असं काय असतं काळजात असतं काळजात घर विषयच नाही आहे इथे काळजात घराचा काळजात घर करशील उद्या म्हणशील इलेक्ट्रिसिटी टाक मीटर कुठे लावशील काही नाहीच ना हेच नाहीये का विषय लक्षात घ्या कोणाला काही वेगळा प्रश्न आहे का मला एक प्रश्न पडलाय विचारा. सर म्हणजे बघा मला विचारायचं होतं की झिंकी बरोबर तुम्ही ब्रेकअप का केलं अरे ती म्हणते मी रोमॅन्टिक नाहीये अरे हो आता तुम्ही सांगा मी रोमॅन्टिक नाहीये का अरे बेनिया ह्या आवाजात रोमॅन्स करशील बोलतेस का खाट कुरकुर करते ती बी कळायच नाही तिला अरे रोमॅन्स म्हणजे कसं पाहिजे झंझावत त्याच्या आईला काय काळजात घरबीर करत बसायचं नाही डायरेक्ट उचलायची न्यायची मित्राच्या रूमवर सगळी जवळ घ्यायची की द्यायच्या दोन पप्प्या पाक पाक करून एक मिनिट मुळात मला कळत नाहीये की हे काय अरे अरे हे कुठल्या थराला आलंय प्रेम बघा की मग. तुमचं हा काय बोलतायत हे नाही, बरोबर. विषय आहे का मित्राच्या खोलीचा नाही मुळात ना असं एखाद्या मुलीने मित्राच्या खोलीवर वगैरे जाऊच नाही खरं तर. एक्झॅक्टली मला खरं कोणाला सिरियसली काही प्रश्न आहेत का सर विचारा तर विचारा सर ते सर आहू आहू कधी करायचंय म्हणजे अहो ते लिहिलंय ना तुम्ही पोवत देत नाही निदान उपमा ते आऊ आऊ लिहिलंय का उहा पोह तुम्ही मुद्दाम करताय का हो नाही नाही तुम्हाला एक सांगू तुम्ही ना उत्तम माणूस आहात तुम्ही फक्त एक काम करा कार्बन डायऑक्साईड आत घ्या ऑक्सिजन बाहेर सोडा मरा सर हो काय बोलताय ते? असं बोल खाली बसा तुम्ही काय विषय काय चाललाय या माणसाचं चाललंय आऊ विषय? आऊ 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 कसं सांगू मी समस्यांचा आऊ आऊ कसं सांगू मला सांगा असं नाही हे बघा लक्षात घ्या गृह खरेदी संदर्भात अनेक प्रश्न असतात बाबा आपण जिथे जागा घेतोय बाबा ती जागा कोणाच्या मालकीची आहे तो NA प्लॉट आहे नाही आहे बिल्डर ब्लॅकलिस्टेड आहे का वगैरे वगैरे गोष्टी असतात हे सगळं तुम्हाला कशावर कळेल तुम्हाला प्रश्न पडू शकतो बाबा याची माहिती कुठनं घ्यायची तर रेराच्या वेबसाईटवर याची माहिती असते मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की रेरा तुमच्या सगळ्या समस्या सोडवतो अरे माझा रेरा समस्या नाही सोडवत तो नुसता वाढवतो तो गोट्यात ना सगळीकडे हागून घाण करतो काय करायचं अरे रेरा नाही रेरा आय मीन रेडा नाही रेरा मग मी रेऱ्याबद्दलच बोलतोय ना अरे तुम्ही रेड्याबद्दल बोलताय मी रेराबद्दल बोलतोय मग मी रेऱ्याबद्दल तुमचा उच्चार दोष आहे खाली बसा रेरा आणि रेरा याच्यात फरक आहे तुमचा रेरा आहे तो रेरा आहे आमचा रेरा जो आहे तो वेगळा आहे तो रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी गप ना शांत मी सांगतोय ना हे कळलं तर तुझ्यापर्यंत ठेव कशाला लोकांना सांगतो करून तर रेरा काय असतं तर लक्षात घ्या रेरा ही एक सरकारने तयार केलेली एक स्वतंत्र बॉडी आहे लक्षात हा, हा. घ्या तुम्हाला जर बाबा कुठलंही घर घेताना ते रेरा अप्रूव्ड आहे का ते आधी बघायचं हां मग तुम्हाला काही घराविषयी कंप्लेंट असतील तर तुम्ही रेराकडे जायचं रेराला कंप्लेंट करायची त्या तुमच्या जे रेराची बॉडी आहे ती तुमच्या घराविषयीच्या सगळ्या कंप्लेंट्स सोडवते ॲव्हरेज सगळे असेल तर माझा रेरा तेवढं काम मग त्याला बांधा तू इकडे घरात माझा रेरा माझा रेरा तुमच्या रेराविषयी बोलतोय का आपण सतत नका ना येऊ मध्ये सांगा ना त्यांना सर प्लीज माफ करा सर सॉरी विषयाला धरून प्रश्न विषयाला धरून विचारा. आपण हा, गृहविषयी जर काही कंप्लेंट्स असतील तर रेरा सोडवतं समजा बाबा तुम्ही करारपत्रात तुमच्या बिल्डरने तुम्हाला काही अम्युनिटीज प्रॉमिस केलेल्या आहेत त्या दिल्याच नाहीत तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची समजा एखादी तुम्हाला पोझिशनची मुदत दिली आहे की या वेळात तुम्हाला तुमच्या घराचं पोझिशन मिळेल आणि त्या वेळात घर दिलंच नाही तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची किंवा समजा त्यांनी तुम्हाला एखादा कार्पेट एरिया प्रॉमिस केलेला आहे की या कार्पेट एरियाचं घर देणार आणि त्याच्यापेक्षा कमी कार्पेट एरिया दिला तर रेराकडे जायचं ना एक मिनिट मुळात कार्पेट एरिया म्हणजे काय माहिती आहे कार्पेट एरिया बिल्टअप एरिया माहिती आहे सर बोला नाही माहिती मग कशाला मारायला हात वर करतो सर मग नको करूच नको ना ते 3 सेकंद तुझी सर मध्ये कशाला करतो ना शांत नाही बोलणार डायरेक्ट
नाही बोलूच बस, सॉरी बस, येस बस. आय एम सॉरी नमस्कार नमस्कार थोडीशी नाही, चिडचिड नाही, नाही, हरकत नाही तर मी तुम्हाला हरकत एक कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या कार्पेट एरिया म्हणजे काय. तर कार्पेट एरिया म्हणजे तुम्हाला 4 भिंतींच्या आतमध्ये एक फरशी बसवलेली वापरायोग्य जी जागा असते की नाही त्याला आपण म्हणतो कार्पेट एरिया, ज्याच्यावर तुम्ही कार्पेट टाकून ती जागा वापरू सुद्धा शकता. बिल्टअप एरिया म्हणजे काय, बाहेरच्या भिंती बाल्कनी या सगळ्या पकडून जी जागा असते त्याला आपण बिल्टअप एरिया म्हणतो. आणि सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय, तर बाबा एक तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बिल्डरने दिलेल्या असतात. एक क्लब हाऊस असतो, कधी कधी गार्डन असतं, कधी कधी स्विमिंग पूल असतो. या सगळ्यांची सरासरी केलेली असते त्या प्रत्येक खोल्यांच्या साठीची, त्याला आपण सुपर बिल्टअप एरिया म्हणतो. विचारा विचारा. गृह खरेदी अर्थ काय याचा? नाही ते काय अर्थ आहे याचा? पहिल्यापासून आहे त्याचं तिथं पण म्हणून आता कशाला केलं असेल? ते घराचा आहे, दरवाजा नॉक केला. वा वा विचारू दे सर, विचारा ना विचारा विचारा चला विचारा. प्रश्न आहे सर, सासरा घर देत नसेल तर काय करायचं सर? हा. म्हणजे माझं घर आहे झोपडपट्टीत आहे आणि त्यांचं एक छान घर आहे आणि माझी बायको एकुलती एक आहे, पण सासरा तिच्या नावावर घर करत नाहीये. तर मग सर मी दारू पिऊन राडा घालू तिकडे जाऊन, की मी पोरं पाठवू मारायला त्याला, की मी सर बायको सोडून देऊ मी? मी काय याच्यावरती मग उत्तर द्या सर. त्यांनी 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले, त्यातलं एक निवडा सर. मला मी एवढंच सांगू शकतो. तुम्ही सुरुवातीला तुम्ही म्हणालात तुम्ही झोपडपट्टीत राहता, तर मी तुम्हाला म्हणेन तुम्ही झोपू योजनेचा फायदा घ्या. सरकारने झोपू योजना सुरू केलेली आहे, त्याचा लाभ घ्या. नाही मी झोपू योजनेचा मी लाभ घेऊ शकतो, पण ते एकट्याने झोपू योजना करायची का दोघांनी मिळून झोपू योजना करायची? कळलं तर बरं. मी ड्रायव्हर आहे, मला गाडी चालवताना झोपू येते. मी झोपू पटापट बोल ना, पटापट बोल ना. मुळात तू बोललाच कशाला? Excuse- नाही आय एम सॉरी Sir, मग मुळात तू बोलला कशाला? हं? झोपू योजना म्हणजे झोपू नाही. झोपू योजना म्हणजे काय असतं? झोपू योजना म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना असते. SRA ऐकलंय? ऐकलंय ना सर. ते आपण असं कुठेतरी ऐकलंय ना, SRA क्यों करताय रे तुम. हा जो एक तुम्ही फ्लॉवर आणलाय ना त्याच्यात मेंदू लावा, मेंदू. सर आणि जर नसेल जमत ना तर ऑफिसमधली एक कुंडी घ्या आणि डोक्यात घाला. होस्ट आहात ना तुम्ही. SRAचा अर्थ SRA क्या करत हा आहे, हा आहे. बसा तिकडे, बसा. काय चर्चा आहे? गृह खरेदी विक्री विषयी बद्दल आपण काय बोलतोय, तर SRA क्या करताय तो हे बोलतोय आपण. मी ऐकलं होतं सर असं कुठे तर, म्हणून बोलले. अरे पण असं ऐका ना, तुम्हाला जर जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मी निघालो. मी जाऊ का? नाही सर, असं नाही, थांबा सर. मग जे सांगेन ते शांतपणे ऐका. मला सांगायचंच नाहीये. 1-2 गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, त्या लक्षात ठेवा. घर घेताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बाबा त्या घरात फायरच्या सगळ्या नॉर्म्स पाळलेल्या आहेत का, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डरने, किंवा भूकंपरोधक प्रणाली आहे का, हां, किंवा त्या बिल्डिंगला रेफ्युजी एरिया आहे का, हे तर आपण बघू शकतो की नाही. रेफ्युजी एरिया म्हणजे? सांगतो. रेफ्युजी चांगला प्रश्न आहे बघा. आता मग असं विचारणार आहे, रेफ्युजी एरिया म्हणजे काय, तर बाबा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाला नागरिकांना एकदम सुरक्षितपणे जर बाहेर काढायचं असेल त्या पर्टिक्युलर जागेतून, तर त्यासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये काही माळ्यांनंतर एक फ्लॅट रिकामा ठेवला जातो. काय बोलता? हां. म्हणजे बायकोसोबत भांडण झालं, घराबाहेर काढलं तर आपण तिथे झोपू शकतो जाऊन? अरे झोपायला काय आहे? आपण बसू पण शकतो. काय हो मग ते काय आहे? मी काय म्हणतो, काय? 5 तारखेला मला वेळ आहे, आपण 5 तारखेला बसूया काय, म्हणजे 6ला सुट्टी आहे ना मला. आणि ते फायनल करा कोण कोण बसणार आहे, कोणाकोणाला काय काय पाहिजे ते मला सांगा. माझ्या मेवण्याचं वाईन शॉप आहे, हा. आणि कुणाला व्हेज पाहिजे, कुणाला नॉन व्हेज पाहिजे ते ग्रुपवर टाका. नाही मी काय म्हणतो, मी एक विस्कीची क्वार्टर, मला जास्त काय नको, बाकी काय बघूया. तुला सावते मला रमचा खांबा पाहिजे. मला कोल्ड्रिंक मध्ये पकडा, वाईन असेल तर घेईन थोडं. नाही काय प्रॉब्लेम नाही, जे असेल ते ग्रुपवर टाका, मला म्हणजे तयारी करता येईल. बरं, चालेल, आपण तसं करू. ऐका की तुम्हाला काय लागेल, म्हणजे कसं कॉन्ट्रॅक्ट काढायला लागला म्हणजे तसं? ए जाऊत्या, पाहुण्याने काय विचारतो, पाहुण्यांकडे क्वार्टर घ्या ना. नाही तर काय? पाहुणं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नका देऊ, तुम्ही आपलं एक 4-5 किलो मटण घेऊन या आता. आणि भात ठेवायला लागेल बऱ्यापैकी जरा. भात बीत लावा बरं का? आणि चालेल. वगैरे असं वगैरे सगळं काय- जर तुम्हाला पत्ता ए, मी काय म्हणतो, पत्ता मी सगळं पाठवतो. ग्रुपवर लिहून घे. आणि आम्हाला- ऐका ना.